नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एवढी सगळी तयारी करून पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेलं नाही. हे सरकारने सांगितले, सेना दलाने सांगितले, पण आपल्याकडचे जे बडबड वेताळ आहेत त्यांच्या शंका कुशंका तर्क कुतर्क चालू आहे. आणि त्यामुळे झालं काय, मिळवलं काय, हा जो प्रश्न विचारणारे आहेत त्यांना मी एकच सांगेन की उद्धव ठाकरे यांनी 5-5.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होण्यासाठी युती तोडली आणि साधलं काय, याचं उत्तर कोणाकडे आहे? उत्तर कोणाकडे आहे? मी मुद्दाम तुम्हाला एक साम्य साधर्म्य दाखवतोय की उद्धव ठाकरे यांनी 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली वगैरे वगैरे, मुक्ता फळं उधळली होती. ठीक आहे, युतीमधून तुम्ही बाहेर पडलात. आता कुठे सडत पडला याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी कधी दिलंय का हो? जी काय अवस्था आहे आज त्यांची, ज्या 56 आमदारांच्या बळावर युतीतून बाहेर पडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, एक बाजी मारून दाखवली त्यांनी. पण इंग्रजीमध्ये लास्ट लाफ म्हणतात. म्हणजे जी काही गोष्ट सुरुवात झाली ती शेवटापर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकला नाही आणि तुमचा विरोधक घेऊन गेला, तर मग तो तुमच्याकडे बघून फिदी फिदी हसतो. आज संजय राऊत, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या नाव जरी निघालं तरी देवेंद्र फडणवीस कसे हसतात बघा. त्याला फिदी फिदी हसणं म्हणता येणार नाही, पण त्या देवेंद्र फडणवीसांच्या हसण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर चोळलं जाणारं मीठ असतं. मुख्यमंत्री व्हायला गेले, झालं काय? हातात पक्ष सुद्धा राहिला नाही. जी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली होती, एक मोठी राजकीय शक्ती उभी केली होती आणि आपल्या सुपुत्राकडे सोपवली होती, ती टिकवणं सुद्धा उद्धव ठाकरेंना शक्य झालं नाही. पित्याने निर्माण केलेलं राज्य साम्राज्य याचा विस्तार करणं हे मुलाचं कर्तव्य असतं, वारसाचं कर्तव्य असतं. पण इथे असं दिसतंय की मुलाने आपल्या वडिलार्जित मालमत्तेची पूर्णपणे माती करून टाकली. हे मी का सांगतोय लक्षात घ्या. आज तो विषय नाही, हा सगळं तुम्हाला माहिती आहे. पण पाकिस्तानचं काय झालं? युद्धविराम झालेलं जे अघोषित युद्ध आहे किंवा ऑपरेशन सिंदूर आहे, त्यातून काय झालं यानं विचारायचं असेल किंवा काय होणार आहे याचा विचार करायचा असेल, त्यांनी शांतपणे हे सगळं पहलगाम वगैरे बाजूला ठेवा आणि उद्धव ठाकरे हे गेल्या 3 वर्षामध्ये त्यांची अवस्था काय आहे, क्रमाक्रमाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं काय झालं, त्यांच्या सहकार्यांचं काय झालं, हे बारकाईने अभ्यासा. मग तुम्हाला कळेल की पाकिस्तानचं काय झालंय. आणि म्हणून या विषयाचं मी जे शीर्षक दिलेलं आहे, नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा पूर्णपणे उद्धव ठाकरे करून टाकला. आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष पळवला, खोके काय 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 ऐकत आलात ना. कुठे तुमचा पक्ष फोडला? अरे अख्खी शिवसेना निवडणूक आयोगाकडे जी नोंदलेली एक पक्ष संघटना आहे, ती पक्ष संघटना इंटॅक्ट आहे. ज्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने 1990 साली निवडणूक चिन्ह दिलं, धनुष्यबाण हे चिन्ह दिलं, ती शिवसेना आज पण आहे. प्रश्न असा आहे की त्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे नाहीये किंवा त्या शिवसेनेचे अधिकृतरित्या कायदेशीर शिवसेना आहे, त्याचा पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच राहिलेले नाहीत. कशी गंमत आहे बघा. मी मुद्दाम
हा विषय जो मांडतोय तो गंभीरपणे समजून घ्या. ज्यांना राजकारण समजून घ्यायचं असतं त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे कुठे आहेत आज? त्यांचाही पक्ष आहे, त्याला सुद्धा मशाल नावाची निशाणी आहे, पण ती शिवसेना नाहीये. ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. त्या शिवसेनेमध्ये मूळच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी ताकद होती, संघटनात्मक बळ होतं, त्याचा मागमूस उरलेला नाही. आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे जे काही उरले सुरले लोक आहेत ते हळूहळू करत त्या मूळ शिवसेनेमध्ये, ज्याला कायदेशीर मान्यता आणि नामोनिशाण आहे, त्या शिवसेनेकडे जात आहेत. देवेंद्र फडणवीस असो, अमित शहा किंवा भाजप असो, त्यांनी उद्धव ठाकरेंचं काय करून टाकलं बघा, मग पाकिस्तानचं आता काय झालंय ते लक्षात येईल. आमच्यावर हल्ला केला, आमचा पक्ष फोडला, खोके दिले, खोके दिले, एकदम खोके ओके कांगावं करत बसले. अगदी उद्धव ठाकरे हे 30 जून 2022 नंतर जो टाहो फोडतायत आणि त्याच्या मागे कोरस द्यायला आदित्य ठाकरे, तुमचे संजय राऊत उभे राहिलेले आहेत. त्यांचा जो सूर आहे, त्यांचं जे गाणं आहे, त्यांचं जे रडगाणं आहे, ते तुम्हाला जसंच्या तसं आज पाकिस्तान मधून, इस्लामाबाद, लाहोर, काय ते बहावलपूर तिकडून ऐकू येते ना, हम पर हमला हुआ, हम पर हमला हुआ, हमको तोडने की कोशिश हो गई, मस्जिदे मदारिस गिराए. हा टाहो म्हणजे काय? आमचा पक्ष चोरला, आमचा पक्ष फोडला, आहे ना. हा, दोन्हीकडे आम्ही आम्ही पीडित आहोत हे दाखवण्याची साम्य दिसतंय मित्रांनो. हा, तर पाकिस्तानची अवस्था या युद्धविरामानंतर काय होणार आहे हे जरा बारकाईने समजून घ्या. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 20 जून 2022 विधान परिषदेचं मतदान उरकल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 18 का 20 आमदार भूमार्गाने गुजरातला गेले, तिथून गुवाहाटीला गेले आणि गोवा मार्गे 10 दिवसांनी परत मुंबईत आले. आठवतं ना तुम्हाला? ज्या वेळेला ते गुवाहाटीत होते किंवा नंतर गोव्यात होते, तेव्हा आदित्य ठाकरे काय धमकावत होते आठवतं तुम्हाला? आदित्य ठाकरे यांचं 3 वर्षापूर्वीचं वक्तव्य आठवा, मग त्याच्यात तुम्हाला काय तो जनरल आसिफ मुनीर दिसेल, त्याच्यामध्ये शहाबाज काय तो शहाबाज शरीफ दिसेल. ते वेगवेगळे पाकिस्तानी नेते जनरल आहेत, त्यांचे शब्द ऐका आणि डोळे मिटा आणि डोळ्यासमोर आदित्य ठाकरे आणा. काय सांगितलं होतं आदित्य ठाकरेंनी? विमानतळापासून विधानसभेला जाताना मध्ये वर्लीतूनच जावं लागतं, आठवतं? जणू काय वर्डीतून जायचं म्हणजे एकनाथ शिंदे विधानसभेपर्यंत किंवा राजभवनापर्यंत पोहोचूच शकणार नाही. काय आढ्यताखोर माणूस आहे. गेले ना त्याच मार्गाने एकनाथ शिंदे, गोव्याहून विमानाने मुंबईला आले, कारमध्ये बसून त्याच वर्डीतून सागर बंगल्यापर्यंत पोहोचले, तिथे बैठक झाली, तिथून राजभवनापर्यंत गेले. पुढला शपथविधी वगैरे सांगायची गरज नाही. पण त्यावेळेला जे धमकावत होते आदित्य ठाकरे, त्या आदित्य ठाकरेंची भाषा आणि आजच्या जायबंदी झालेल्या पाकिस्तानच्या लष्करी नेत्यांची आणि राजकीय नेत्यांची भाषा, यातलं साम्य कळतंय तुम्हाला? साम्य कळतंय? वर्णीतून जाणार, कसं जाणार? 3 वर्षापुढे आपण विसरून पण गेलो. हे विसरून चालत नाही मित्रांनो. राजकारणाचे टप्पे कसे होतात आणि कसे ओलांडले जातात आणि पुढचे कुठचे टप्पे येणार आहेत हे समजायचं असेल, ओळखायचं असेल आणि ताडायचं असेल, भविष्यात डोकावून बघायचं असेल, तर भूतकाळातल्या अनेक गोष्टी संदर्भासाठी घ्याव्या लागतात. त्यामुळे आज पाकिस्तान, शेवटी पाकिस्तानात पण जी कोणी आहेत ती माणसंच आहेत.
शिवसेनेमध्ये सुद्धा माणसंच होती. एकनाथ शिंदे असोत, उद्धव ठाकरे असोत, संजय राऊत असोत किंवा कोण, किंवा पाकिस्तानातले शाहबाज मुनीर वगैरे माणसं आहेत. आणि त्यामुळे त्यांचं मन ज्याप्रमाणे वागत असतं, निर्णय घेत असतं, त्याचा वेध घेतला तर ते पुढे काय करतील हे आपल्याला ठरवता येतं. आणि त्यामुळे आज घडीला युद्धविराम झाल्यानंतर आणि सपाटून मार खाल्ल्यानंतर जी बकवास पाकिस्तानातून आपल्या कानावर येते, त्यापेक्षा 3 वर्षापूर्वीची बकवास काडी मात्र वेगळी नव्हती. काडी मात्र वेगळी नव्हती. संजय राऊत असतील, तुमचे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, किंवा कोणते अनिल देसाई वगैरे वगैरे वगैरे, सगळ्यांची बकवास. हा, काय त्या सुषमा अक्का तेव्हा शिवसेनेत आलेल्या नव्हत्या, बाकीच्या सगळ्यांचं म्हणतोय. ती भाषा, ते शब्द आठवा, तो आवेश आठवा, आणि मग पाकिस्तानकडे बघा. मग तुम्हाला कळेल की पाकिस्तान आज काय अवस्थेत आहे. काही काळ विधानसभा लोकसभा निवडणुका होईपर्यंत तो सगळा आवेश दाखवला गेला होता. पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि उभाठा शिवसेनेची काय अवस्था आहे, शरद पवारांच्या पक्षाची काय अवस्था आहे, ही आपल्या समोर आहे. परिणाम कुठे येऊन पोहोचतात ते तुम्हाला पाकिस्तानचं काय होणार आहे, पाकिस्तानचं काय, हे धावत कुठे गेले, झालं काय. शहाबाज शरीफ आणि त्यांनी अमेरिकेचे पाय धरले, बाबा या मोदीला अडवा, मोदीला रोका, पाकिस्तान बचेगा नाही. आणि ट्रम्पनीच पुढाकार घेतला आणि काही गोष्टी घडवलेल्या आहेत, हे कोणीही नाकारू नये. पण ट्रम्प म्हणाला म्हणून युद्धविराम झालेला नाही. जेव्हा अशी शिकार होते तेव्हा तुम्ही बारकाईने बघितलं, तो चित्ता, तो बिबड्या, तो जेव्हा ते जनावर हरण वगैरे पकडतो, त्याचा लगेच गळा घोटून फाडून खायला सुरुवात करत नाही. ते काही काळ त्याला खेळवतात, पंजा मारतात, इकडे मारतात, तिकडे रक्तबंबाळ करतात, हा खेळ करतात. आणि पाकिस्तान हे असं जनावर आहे की त्याला असा रक्तबंबाळ करून करून संपवलं पाहिजे, त्याशिवाय तो संपणार नाही. आणि म्हणूनच आत्ता जो युद्धविराम आहे तो गयावया करताना विकलांग झालेला पाकिस्तान जगाला दाखवणं आवश्यक आहे, नंतरच त्याची शिकार केली पाहिजे. आता परत आपण साम्य साधर्म्याकडे येऊ. मला हे सगळं नको, मी सगळं सोडतो, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, मी विधान परिषदेचा राजीनामा देतो, असा त्रागा करून उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह केलं. मग ते आपल्या मुख्यमंत्री निवासातून बाहेर पडले, रस्तोरस्ती त्यांच्या स्वागताचं काय स्वागत करायला शिवसैनिक जमवले गेले, ते मातोश्रीवर येऊन पोहोचले, पण अजून विधान परिषदेचा राजीनामा दिलेला नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला हे सगळं नको म्हणत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्याला परत सगळं मिळालं पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंच ना. सुप्रीम कोर्टात गेले की नाही उद्धव ठाकरे, निवडणूक आयोगाकडे गेले की नाही, विधान परिषदेच्या अध्यक्षाकडे गेले की नाही, वकील नेमून आपली बाजू मांडून गयावया केले की नाही. सगळा आवेश विसरून ज्या प्रकारे पाकिस्तानचे नेते, तो मुनीर कोणतो शहाबाज वगैरे जे काय करतायत ते बारकाईने बघा आणि 3 वर्ष मागे जा. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव, आदित्य, संजय राऊत हे काय काय बोलत होते, काय काय आवेश होता त्यांचं, ती सगळी चित्र आठवा, नाहीतर युट्यूबवर वगैरे शोधा, आणि मग त्याची तुलना तुम्ही पाकिस्तानच्या अवस्थेशी करा. मग तुमच्या गेम लक्षात येईल. पाकिस्तान संपवण्याची गरज नाहीये, त्यामुळे भारताची इमेज जगामध्ये विद्रूप होईल.
अफगाणिस्तानवर आक्रमण करणारा सोव्हिएत युनियन, अफगाणिस्तान कब्जात घेणारा इराक, कब्जात घेणारा अमेरिका आणि भारत यांची तुलना होईल, यांची तुलना होईल. भारताला पाकिस्तान संपवायचा नाहीये. तो संपवायचा असेल तर तो पाकिस्तानांनी संपवला पाहिजे. पण पाकिस्तान इतका अज्ञाधारक मुलगा झाला पाहिजे की तो शेजारी थोरला भाऊ बसलाय, भाऊ काय तो भारत नावाचा, त्याचे आदेश निमूटपणे पाळेल असा एक शेजारी निर्माण करणं ही पाकिस्तानला धडा शिकवण्याची खरी योजना आहे. आणि त्यासाठी कधी धबाटे घाल, कधी थोबाडून काढ, अशा रीतीने त्याला शिस्त शिकवणं आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना हे दोन पक्ष आपल्यामध्ये भाजप विसर्जित करून घेऊ शकला असता, विसर्जित करून घेऊ शकला असता. मग कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या नसत्या. कुठल्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार वेगळे होऊन दुसऱ्या पक्षात विलीन होणार असतील तर त्यांना कुठलीही कायदेशीर अडचण नव्हती. शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे एकापेक्षा एक मोठे कायदे पंडित सुद्धा सांगत होते की त्यांना वेगळा पक्ष राहता येणार नाही, वेगळा पक्ष बनवता येणार नाही, त्यांना भाजपत किंवा कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. पण एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत हे वेगळे झाले, पण त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला नाही, आपले आमदार भाजपचे आमदार म्हणून विसर्जित केले नाहीत. ते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिल्लक आहेत, शिवसेना म्हणून शिल्लक आहेत. मात्र शरद पवारांच्या हाती त्यांचाच पक्ष राहिला नाही. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून परागंदा झाले. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षातून परागंदा झाले. एखादा व्यक्ती असतो त्याला आपला देश सोडून जावा लागला की त्याला परागंदा झाला म्हणतात. एक काळ पाकिस्तानचे लष्करशाह असलेले जनरल परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तान सोडून परागंदा व्हावं लागलं. काही काळ लंडनमध्ये, काही काळ दुबईमध्ये. नवाज शरीफ कधी काळचे पंतप्रधान, बेनझीर भुट्टो कधी काळच्या पंतप्रधान पाकिस्तानच्या, त्यांना आपला देश सोडून पळ काढावा लागला. कधी दुबईत, कधी लंडन, असं जीवन कंठावं लागलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय पातळीवरची अवस्था बघा. आपला पक्ष आहे, शिवसेना अजूनही त्याचं धनुष्यबाणी निशाणी शिवसेनेकडेच आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस त्याची घड्याळी निशाणी अजूनही पक्षाकडे आहे, पण आपणच पक्षात नाही. मोदी शहा कसं राजकारण खेळतात हे कळतंय मित्रांनो. उद्धव ठाकरेंना कुठलीही इजा न करता त्यांना त्यांच्याच पक्षातून परागंदा करणारं राजकारण अमित शहा आणि मोदी खेळले. त्यांचा पक्ष आपल्यात विलीन करून घेतला नाही. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, दोन्हीही पक्ष टिकवले. पण ज्यांनी मोदी शहाना आव्हान दिलं, संपवायचे डाव खेळले, त्यांना मोदी शहांनी असे संपवले की ते स्वपक्षातूनच परागंदा होऊन गेले. याला म्हणतात उद्धव ठाकरे सारखी अवस्था. मित्रांनो, पाकिस्तानला संपवणं, पाकिस्तान नष्ट करून टाकणं, जगाच्या नकाशावरून पुसून टाकणं, हे शब्द ऐकायला फार बरे वाटतात. पण जागतिक राजकारणामध्ये तुमच्या देशाला निर्णायक पोझिशनला घेऊन जायचं असेल तर तुमच्यावर आक्रमकतेचा शिक्का बसून चालत नाही. आणि म्हणून कुठलाही देश संपवणं हे तुमचं उद्दिष्ट असू शकत नाही. कुठलाही देश कब्जात घेणं हे तुमचं उद्दिष्ट असू शकत नाही. पण कुठच्याही देशाला, शेजाऱ्याला आपल्या पंखाखाली आणणं आणि आपला आज्ञाधारक भाऊ किंवा मुलगा बनवणं हे शक्य असतं, हे शक्य असतं. आणि मोदी
पंतप्रधान पदाच्या पहिल्या शपथेच्या वेळेपासून ही भूमिका डोक्यात क्लिअर घेऊन चालले होते. त्या शपथविधीला त्यांनी सार्क देशाचे भारताच्या शेजाऱ्यांना आमंत्रित केलं होतं. ते फोटोसाठी नव्हतं. त्या सगळ्यांना मोदींनी स्पष्ट शब्दात नसलं तरी कृतीतून दाखवलं, बाबांनो आता मी तुमचा बाप आहे, थोरला भाऊ आहे, आणि थोरल्या भावाच्या आज्ञेत राहाल तर टिकून राहाल, स्वतःचं कल्याण करून घ्याल. नसेल तर थोरला भाऊ व्हायला निघालेल्या उद्धव ठाकरे सारखी अवस्था होते. आपली क्षमता नसताना जेव्हा धाकटा आणि छोटा भाऊ मोठा भाऊ व्हायला निघतो, तेव्हा काय होतं याचं उत्तर उद्धव ठाकरे आहे. आणि पाकिस्तान आता नेमका त्या अवस्थेत गेलेला आहे. पाकिस्तान राहील, पण शरीफ, भुट्टो, मुनीर असले लोक पाकिस्तानचं नेतृत्व भविष्यात करू शकणार नाहीत. भारताशी जुळवून घेणारा आणि भारताच्या मदतीने स्वतःचाही विकास करून घेणारा, चीन किंवा आणखीन कुठल्या मोठ्या शक्तीच्या नादाला लागून भारताच्या कुरापती करणारा पाकिस्तान शिल्लक ठेवायचा नाही, हे खरं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून करून करून उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेत